अगदी झटपट सुरुवात करूयात। मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळा जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारू मेहता यांच्या कार्यालयांमध्ये हाडांचे सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी केला। विरार पश्चिमेकडील ग्रामीण रुग्णालयाच्या होर्डिंगवर माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचं वर्चस्व अजूनही पाहायला मिळतंय। प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री झाल्यानंतर ही तानाजी सावंतांचेच पोस्टर असल्यानं चर्चांना उधाण आलं। राज्य सरकारने खासगी संस्थेद्वारे मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला निर्णय लगेच मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केली आहे। राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन करत पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। उल्हासनगरमधील शासकीय प्रसूतीगृह आणि रुग्णालय विविध समस्यांनी ग्रस्त आहे। रात्रीच्या वेळेस रुग्णवाहिकेचा चालक उपस्थित राहत नाही, ऐन वेळेवर डॉक्टरही गैरहजर असतात। या विरोधात मनसेनं रुग्णालयात जात रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला। ठाण्यात यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या जागेवर असलेल्या खासगी वस्तू आणि विक्री प्रदर्शनाला मनसेनं विरोध केला। विद्यापीठाची जागा खासगी वापरासाठी भाडे तत्वावर दिल्यानं मनसेनं आंदोलन करत विरोध केला। व्यापाऱ्याला धमकावून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पनवेल पोलिसांनी अटक केली। ब्रिजेश चौहान असं अटकेतील आरोपीचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली। चेंबूरच्या वाढिवली गावात पूर्व वैमनस्यातून चाकू भुसकून एका तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली। विरार रोडच्या लोधा परिसरातील एका बिल्डिंगच्या मीटर बॉक्सला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली। अंबरनाथच्या चिखलोली डम्पिंग ग्राउंड परिसरात भीषण आग लागली। दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पिंपरी चिंचवडमधील मोठा घोटाळा उघडकीस आला। ऑनलाईन मोठमोठ्या कंपनीच्या नावांचा वापर करून मनी ट्रान्सफर करत फ्रॉड करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। तर एअरपेक कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह 6 जणांना अटक करण्यात आली। यात 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। राजगुरुनगर भीमाशंकर मार्गावर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। भरधाव वेगानं आलेल्या कारनं 3 दुचाकींसह पादचाऱ्यांना चिरडलंय। चालक मद्यपान करून कार चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। यात 5 जण जखमी झालेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगरमध्ये काही महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह पुन्हा अटक केली। त्याला 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मुका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेचं सांगलीतील जिल्हा कारागृहात स्थलांतर करण्यात आलं। गुप्तता बाळगून हे स्थलांतर करण्यात आल्यानं नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। 26 मार्चपर्यंत गाडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। स्वारगेट प्रकरणातील पीडितेने पैसे घेतल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला होता, मात्र वकिलाने हा युक्तिवाद न्यायालयात केलाच नसल्याचं उघड झालं। दरम्यान या संदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारला असता वकिलांनी मात्र उत्तर देण्याचं टाळत पळ काढलं। शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी नवी मुंबईतील बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर मेट्रो सेवा सकाळी 6 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। सिडकोने परिपत्रक काढत वेळापत्रक जाहीर केलं। मालेगाव महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्याला माजी नगरसेवकाने मारहाण केली आणि यानंतर कर्मचाऱ्यांनीही संबंधितांच्या कानशिलात लगावली। सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून या प्रकरणी माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय। कोरटकर प्रकरणी आता 17 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे। 17 तारखेपर्यंत कोरटकरला अटकेपासून संरक्षण देण्यात आलं। भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोकेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली। सतीश भोसलेला अटक झाली अत्यंत चांगली गोष्ट आहे। खोकेने चूक केली, यामुळे कारवाई होईल, कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले। मटण व्यावसायिकांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय नितेश राणेंनी जाहीर केला होता, मात्र यानंतर श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये या नावावरून मतभेद पाहायला मिळाले। दरम्यान श्री मार्तंड देवस्थानच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे आणि याबाबत देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते यांनी या योजनेला विश्वस्त मंडळाचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं। नितेश राणेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही, जर केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो असं उदयनराजे भोसले म्हणाले।
दादा खेडकर यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। परमेश्वर सातपुते यांच्या घरावर हल्ला तसंच गाडीची तोडफोड करण्यात आली होती आणि या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता आणि याच तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला। पीओपी बंदी विरोधात राज्यभरातील मूर्तिकार अजूनही संकटात आहेत। बंदी विरोधातील धोरणात योग्य निर्णय न झाल्यास गणेश मूर्तिकार आर्थिक कर्जाच्या संकटात सापडणार आहेत। महिनाभरापासून कारखाने बंद असल्याने मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली। हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं। अनेक घरकुल लाभार्थ्यांची वेळेवर बिलं मिळत नाहीत। लाभार्थ्यांना चक्रा माराव्या लागतात, त्यामुळे समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। पंढरपूरच्या महाशिरस तालुक्यातील एका तरुणाची नग्न अवस्थेत चटके देऊन निर्गुण हत्या करण्यात आली। हा संपूर्ण प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील नांदगाव फाट्यावर भीषण अपघात झाला। भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली। नागपुरात सख्या भावांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला। जेवण सुरू असताना बोलण्याच्या क्षुल्लक कारणातून ही घटना घडली। वडिलांच्या तक्रारीवरून एका भावावर हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली। विक्रमगड विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण आश्रम परिसरात भीषण आग लागली। या आगीत वनसंपत्ती जळून खाक झाली। होळीनिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यानं मोठा अनर्थ टळला। नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये चोरट्यांनी 16 लाखांचा हरभरा लंपास केला। एका व्यापाऱ्याचा 500 पोती हरभरा ट्रकमध्ये भरून चोरटे पसार झाले। या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करत सर्व मुद्देमाल हस्तगत केला। चाळीसगाव तालुक्यातील वाघळी इथे पुन्हा एकदा गव्हाच्या गोणी चोरीला गेल्यानं परिसरात खळबळ माजली। चोरट्यांनी शेडचं कुलूप तोडून 19 गव्हाच्या गोणी लंपास केल्या। या घटनेमुळे शेतकरी हतबल झाले। दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस इथे गोमांस घेऊन जाणारी कार उलटली। या घटनेनंतर कारमध्ये गोमांस असल्याचं उघड झालं असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरड शिवारातील 4 एकरवरील ऊस जळाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। रात्रीच्या वेळेत अज्ञात व्यक्तीने ऊस पेटवून दिल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करतात। लातूर शहरातील अंबेजोगाई रोडवर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। यानंतर आरोपीची पोलिसांनी धिंडई काढली होती। या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सांगलीच्या मिरज MIDC मधील प्लास्टिक भंगार कारखान्याला भीषण आग लागली। प्लास्टिकमुळे आगीने रौद्र रूप धारण केलं होतं। परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ पसरले आणि या आगीत 15 ते 20 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडीत पुन्हा एकदा वाघाचं दर्शन झालंय। वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झालाय। या वाघानेच एका गायीवर हल्ला करत तिला ठार केलं होतं आणि त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। जळगाव जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे। मागील महिन्यात वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या 7 घटना घडल्यात, तर रेती वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत आतापर्यंत 8 ते 10 नागरिकांचा मृत्यू झाला। सोलापूरमध्ये प्रेम प्रकरणातून एका 18 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। हा तरुण धाराशिव जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे। तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या केदारेश्वराच्या मुख्य मंदिरातील दानपेटी चोरांनी लंपास केली। लोखंडी साखळीनं बांधलेली 40 ते 50 किलो वजनाची लोखंडी दानपेटी चोरट्यांनी उचलून नेली। या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू आहे। परभणीमध्ये गुंगीचं औषध देऊन जनावरांची चोरी करण्यात आली। ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेमुळे कातनेश्वर परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलिसांनी सराईत दुचाकी चोराला जेरबंद केलं। आरोपीकडून 3 चोरीच्या मोटरसायकल, मोबाईल असा 2,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला।